नमस्कार मित्रांनो रेशन कार्ड धारकांना एक महत्त्वाची बातमी येत आहे की ई-के-वाय-सी करणे आता अनिवार्य करण्यात आलेलं आहे. अन्यथा त्यांचं राशन जे आहे ते बंद होणार आहे. काय आहे सविस्तर माहिती पाहण्याआधी आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर आता चॅनलला सबस्क्राईब करून असेल तर सबस्क्राईब करून घ्या. चला तर व्हिडिओ सुरू. मित्रांनो शीतपत्रिका धारकांसाठी एक महत्त्वाची बातमी आलेली आहे की शीतपत्रिका धारकांसाठी ई-के-वाय-सी करणे आता अनिवार्य केले आहे. नाहीतर तुम्हाला मिळणार नाही राशन. काय हे माहिती आपण संपूर्ण व्हिडिओमध्ये पाहणार आहोत, म्हणून आपल्या व्हिडिओला लाईक आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर व्हिडिओ सुरू करू. नमस्कार मित्रांनो सर्व शीतपत्रिका धारकांना ई-के-वाय-सी करणे आता अनिवार्य करण्यात आलेले आहे. आणि जर तुम्ही ई-के-वाय-सी केली नसेल तर तुम्हाला राशन कार्ड मिळणार नाही आणि ई-के-वाय-सी करणे अनिवार्य केलेलं आहे. रेशन कार्डची ई-के-वाय-सी महत्त्वाची का करणे आहे ते पाहू. बघा, तुम्हाला ई-के-वाय-सी स्थिती तपासायची असल्यास तुम्हाला एक ॲप्लिकेशन सांगतो. ते ॲप्लिकेशन तुमच्या मोबाईलमध्ये इन्स्टॉल करा. बघा, ते ॲप्लिकेशनचं नाव आहे मेरा राशन ॲप्लिकेशन, म्हणजे माझे राशन ॲप्लिकेशन. त्या ॲप्लिकेशनचं नाव आहे आणि ते आता तुमच्या मोबाईलवरून प्लेस्टोअरवर जा. प्लेस्टोअरवर गेल्याच्या नंतर मेरा राशन असं वरी सर्च करा. सर्च केल्याच्या नंतर तुम्हाला ते ॲप उघडायच्या नंतर रेशन कार्ड ई-के-वाय-सी स्टेटस तुम्हाला होम पेजवर दिसेल आणि आधार सेटिंगचा एक पर्याय दिसेल. त्या पर्यायावर क्लिक करा आणि आता तुमचा आधार कार्डचा नंबर किंवा रेशन कार्डचा नंबर टाका आणि सर्चवर क्लिक करा. क्लिक केल्यानंतर तुम्हाला दिसेल की तुमच्या आधारचा समोर दिसेल की आधार कार्ड सेटिंग स्टेटस जे आहे, म्हणजे तुमची ई-के-वाय-सी झालेली आहे का नाही ते तुम्हाला मिळेल. तसेच सरकार गरिबांसाठी आणि दुकान सोसायटीमध्ये धान्य पाठवत असते, जे राशन कार्ड दाखवूनच तुम्हाला घेता येते. आणि महत्त्वाचं म्हणजे ई-के-वाय-सी करणं का महत्त्वाचं आहे की आपण समजा ई-के-वाय-सी जर केली तर आपले राशन कार्ड बंद पडणार नाही आणि आपण त्याचा रेशन कार्ड आपल्याला जे आहे ते मिळणार आहे. तसेच दारिद्र्य रेषेखालील कुटुंबाला सुद्धा कमी दरात रेशन कार्ड दिलं जातं. विधवा महिलांना, अपंगांनाही रेशनच्या माध्यमातून जगण्यासाठी मदत मिळते. APL कार्ड धारकांना निम्न किंवा मध्यमवर्गीय लोकांचा समावेश होतो, त्यांना रेशनही मिळते. परंतु BABL धारकांपेक्षा थोडं कमी आहे. आणि ई-के-वाय-सी आवश्यक जी कागदपत्रे आहेत ते सुद्धा पाहणं गरजेचं आहे. त्यामुळे आपल्या व्हिडिओला लाईक आणि आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. बघा, कोणकोणती आवश्यक कागदपत्रे रेशन कार्ड साठी ई-के-वाय-सी करण्यासाठी लागणार आहेत. बघा, तुमच्या शीतपत्रिकेत असा एखादा सदस्य असेल की त्याची जी ई-के-वाय-सी राहिली असेल, ते त्यांचं रेशन कार्ड तुम्हाला लागणार आहे. तर तुम्हाला तुमच्या रेशन कार्डची ई-के-वाय-सी लवकर अपडेट करावी लागेल. त्याच्यासाठी तुम्हाला कुटुंबाच्या ज्या सदस्याची ई-के-वाय-सी करायची राहिली आहे त्यांचे रेशन कार्ड घ्या. रेशन कार्ड घेतल्याच्या नंतर त्यांचे आधार कार्ड साईजचा एक पासपोर्ट फोटो लागेल आणि आधार कार्डशी मोबाईल नंबर लिंक आहे का नाही हे तुम्हाला माहीत पाहिजे. असेल तर तुम्हाला थेट ई-के-वाय-सी करता येते. ई-के-वाय-सी स्थिती तपासण्यासाठी तुम्हाला काय करावे लागेल की ते मेरा राशन ॲप तुम्हाला इन्स्टॉल करावे लागेल. आणि त्या इन्स्टॉल केल्याच्या नंतर त्यामध्ये सर्व काही तुम्हाला त्याच्यामध्ये त्या ॲपमध्ये दिलेले आहे. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवाराला शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.